गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या अहमदाबादमधील रामोल गताराड रोडवरील महमदपुरा परिसरातील एका खुल्या फटाका कारखान्यात शनिवारी दुपारी अचानक भीषण स्फोट झाला। यानंतर कारखान्याला आग लागली। यानंतर काही क्षणातच आगीने संपूर्ण परिसरात कवेत घेतला। या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते, तर 10 जणांहून अधिक कामगार गंभीररित्या भाजले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यातील स्फोट एवढा मोठा होता की त्याचा आवाज 1 किलोमीटर पर्यंत ऐकू आला। या आवाजाने संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली आणि लोक भीतीने घराबाहेर पळाले। स्फोटानंतर लागलेल्या आगीने कारखान्यातून धुराचे प्रचंड लोळ आणि आगीच्या उंच ज्वाला उडताना दिसत होत्या। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली। या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। प्राथमिक तपासानुसार फटाके तयार करताना झालेला निष्काळजीपणा अथवा दारू गोळ्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे।